नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा, अभ्यासात व्यस्त राहा आणि मस्त राहा. पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे जिल्हा स्टडी चेंजिंग द वे ऑफ स्टडी या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण जे काय आपण 1.1 संपवलंय त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा 1.2 वर. चला तर मग तुमच्या पुढे आता पुस्तक आहे तुमचं पार्ट फर्स्टचं पुस्तक. त्यामध्ये पेज क्रमांक 4 काढा आणि त्यावर जो चार्ट दिलाय तो आपल्याला चार्ट अगोदर समजून घ्यायचा आहे, शिकून घ्यायचा आणि नंतर आपल्याला 1.2 ला सुरुवात करायची. चला तर मग 1.2 ला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण चलूया पेज क्रमांक 4 वर. असं असेल तुमच्या पुढे पेज क्रमांक 4 आणि यामध्ये दिला आहे एक चार्ट. त्यामध्ये दिलाय टाइप ऑफ सेट, म्हणजे जे काय आपण सेट शिकत होतो, जे काय आपण संच शिकलो होतो त्या संचाचे प्रकार किती पडतात, त्याच्या प्रॉपर्टी काय, त्या प्रॉपर्टीवरून आपल्याला काय शिकता येते हे आपल्याला 1.2 मध्ये बघायचं. चला तर मग त्यामध्ये फर्स्ट काय दिले, सिंगल टोन सेट. कोणता सेट? सिंगल टोन सेट. चला तर बघूया सिंगल टोन सेट काय असतो. सर्वात अगोदर आणि आपला वेळ वाचावा म्हणून मी अगोदरच याची डेफिनेशन लिहून घेतली. सिंगल टोन सेट म्हणजे काय, चला वाचूया. अ सेट consisting of a single element is called single tone set. Element is called single tone set. इथं काय सिंगल टोन सेट. बघा बरं, एकदम सोपी डेफिनेशन आहे आणि ही डेफिनेशन तुम्हाला पाठ सुद्धा करायची. काय म्हणते बघा, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट, म्हणजे असा सेट शोधून काढायचा आहे की जेणेकरून त्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट असेल. काय असेल? एकच एलिमेंट असेल. एकच म्हणजे काही असू शकतो. एक एलिमेंट म्हणजे समजा अशी संख्या आपल्याला प्रॉपर्टी दिली की त्या प्रॉपर्टीमध्ये फक्त 15च ऍड होतात, त्यामुळे एकच एलिमेंट आला. त्यामुळे अशा सेटला आपल्याला सिंगल टोन एलिमेंट, सिंगल टोन सेट म्हणता येते. आता याचंच एक्झाम्पल दिले बघा आपल्याच पुस्तकामध्ये. पुढं काय दिले एक्झाम्पल, ए इज द सेट ऑफ इवन नंबर. काय दिले? ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 2 दिले आणि याची प्रॉपर्टी दिली ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आता तुमच्या पुढे तुम्ही पुस्तक ठेवायचंय आणि मी काय लिहायलो त्यावर सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे, बरोबर? चला, ए इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर म्हणजे या प्रॉपर्टीवरून फक्त आपल्याला अशी संख्या शोधायची जेणेकरून ती इवन तर असली पाहिजे, इवन तर असली पाहिजे, पण त्यातल्या त्यात ती काय असली पाहिजे? प्राईम असली पाहिजे. आता इवन नंबर आपल्याकडे भरपूर आहेत. इवन नंबर कसे आहेत? 2, 4, 6, 8 अप टू n पर्यंत चालत आहे. पण त्याच प्रॉपर्टीमध्ये काय सांगितले की ती संख्या काय असली पाहिजे? प्राईम असली पाहिजे. आणि प्राईम नंबर सुद्धा आपल्याला माहित आहेत, 2, 3 असे n पर्यंत जाणार आहेत. म्हणजे दोघा कंडिशनमध्ये आपल्याला मिळणारा नंबर म्हणजे तो कोण आहे? 2च आहे. म्हणून त्या सेटमध्ये काय आलं? 2 आलं. असा एलिमेंट फक्त एकच आला, एकटाच आहे ना, याच्यासोबत कोणी आहे का? नाही. म्हणून अशा सेटला आपल्याला सिंगल टोन सेट म्हणता येते. हा झाला आपला सेटचा पहिला प्रकार. एकदम सोपा आहे, एकदम साध्या भाषेत आपण समजून घेतला. आता पुढचा प्रकार घेऊया आपल्याला एम्प्टी सेट और नल सेट. आणि हा असेल आपला दुसरा प्रकार. कितवा प्रकार आहे हा? दुसरा प्रकार आहे. या दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा एकदम सोपा प्रकार आहे. यामध्ये काय टाईप आहे अगोदर तर काय करू, डेफिनेशन व्यवस्थित वाचून घेऊ. चला सोबत तुम्ही सुद्धा वाचवा. इफ देर इज अ नॉट सिंगल एलिमेंट in the set which satisfies the given condition, then it is called null set or an empty set. Null set is represented by curly bracket, close curly bracket or a symbol phi. या सिम्बॉलला काय नाव आहे? phi. हे झालं डेफिनेशन. आता आपल्याला काय समजलं सर? या डेफिनेशनहून एवढं समजलं की इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट, किती एलिमेंट? एकही एलिमेंट नसावा, मध्ये काहीच नसावं, कोणीच नसावं, निवळ डॉट सुद्धा नसावा. आणि इन द सेट वी सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन, म्हणजे जे काय आपल्याला कंडिशन दिली, प्रॉपर्टी दिली, ती प्रॉपर्टी सॅटिस्फाईड करणारा एकही एलिमेंट आपल्याला मिळता कामा नये. मग अशा सेटला आपल्याला काय म्हणायला सांगितलंय? नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणायला सांगितले. आणि ही डेफिनेशन आपण व्यवस्थित पाठ करायचंय, एकदा दोनदा लिहून काढायची आणि आपल्याला ही डेफिनेशन पाठ होऊन जाईल. आता याचं एक एक्झाम्पल बघू. म्हणजे सर यामध्ये जे काही पुस्तकात एक्झाम्पल दिले ते घेऊ. पुस्तकात एक्झाम्पल दिले बघा, बी इज अ सेट ऑफ यक्स सच दॅट यक्स
इज अ नॅचरल नंबर, इज ए नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3, राईट. म्हणजे काय, या बी या सेटमध्ये एक्सचा सेट असा आहे की एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. आता सर्वात अगोदर तर मला सांगा नॅचरल नंबर कसे असतात. नॅचरल नंबर असतात 1, 2, 3, 4, 5 अप टू n पर्यंत. म्हणजे 0 सोडून ज्या काय पॉझिटिव्ह वाल्या संख्या असतात त्या नॅचरल असतात. आणि आपल्याला 2 ते 3 मधली संख्या शोधायची. 2 ते 3 मध्ये कोणी आहे का हो? कोणीच नाही. याचाच अर्थ असा की आपला जो काही सेट येणार आहे, जे काय आपण लिहिणार आहोत आता, बी इज इक्वल्स टू, बी मध्ये काय लिहू शकतो का? कंडिशन सॅटिस्फाय व्हायला कोणतरी आहे का? कोणीच नाही. म्हणजे आपला सेट काय आला? एम्प्टी सेट आला. काय आला? एम्प्टी सेट. देअरफॉर, बरं तुम्ही म्हणसाल सर या 2 आणि 3च्या मध्ये 2.5 आहेतच की, पण 2.5 हा नॅचरल नंबर आहे का? नाही. लक्षात एवढंच ठेवायचंय, जे काय आपल्याला बिल्डर फॉर्म मध्ये प्रॉपर्टी दिली ती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणाऱ्या संख्या आहेत का? नसेल तर त्या संख्या आपल्या सेटमध्ये बसत नाहीत. मग अशा सेटला काय म्हणायला सांगितलं आपल्याला? एम्प्टी सेट म्हणायला सांगितले. म्हणजे ही डेफिनेशन सुद्धा आपल्याला एकदम पटली, सोपी आहे, पाठ करायला सुद्धा सोपी आहे आणि समजायला सुद्धा सोपी आहे की बाबा ज्या प्रॉपर्टीवरून एकही एलिमेंट सापडत नाही त्या एलिमेंटच्या सेटला आपल्याला एम्प्टी सेट म्हणायचंय. चला, हा झाला दुसरा प्रकार सेटचा. आता आपल्या पुस्तकात आपल्या टेबलमध्ये तिसरा प्रकार दिलाय फायनाईट सेट. ते सुद्धा बघून घेऊ. ओके, हा आपल्या पुढे आहे आपला तिसरा क्वेश्चन. काय म्हणतो तिसरा क्वेश्चन? सॉरी, क्वेश्चन नाही, प्रकार. काय म्हणतो तिसरा प्रकार? तिसरा प्रकार आहे फायनाईट सेट. म्हणजे काय? अगोदर तर डेफिनेशन वाचू. इफ अ सेट इज अ नल सेट, म्हणजे काहीतरी एक एलिमेंट असावा. नल सेट काय म्हणतो? त्या सेटमध्ये निदान एक एलिमेंट असावा. और नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड. हा शब्द महत्वाचा आहे. काय म्हणतो? लिमिटेड अँड काउंटेबल, मोजता येण्यासारखे आणि लिमिटेड असावे. देन इट इज कॉल्ड फायनाईट सेट. बरं, एक उदाहरण सांगतो. आपल्या आठवड्यातील वार हे लिमिटेड आहेत. आठवड्यातील वार लिमिटेड आहे. 7ला 7च असतात. 7च्या वर एखादा वार आपण आणू शकतो का? नाही. काउंटेबल आहेत का? आहेत. रविवारपासून ते पुन्हा रविवारपर्यंत आपण काउंट करू शकतो. म्हणजे आपण जे स्टार्टिंगला एक सेट घेतला होता की आठवड्यातील 7ही वारांचा संच, हा सुद्धा आपला काय असेल? फायनाईट सेट असेल. बरं, सध्या आता लॉकडाऊन आहे आणि सर्वजण आपापल्या घरी लुडो खेळत असेल. लुडो, त्या लुडोमध्ये जो काय फासा असतो त्या फाश्यावर नंबर कसे असतात? 1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो, 5 असतो. त्या फासावर, लुडोच्या फाशावर नंबर नसतात. 1 डॉट, 2 डॉट, 3 डॉट, पुन्हा 4 डॉट, पुन्हा 5 डॉट आणि 6 डॉट असे डॉट देतात. राईट. मी नंबर घेतले. आता मला सांगा, ज्या फाश्यावरचे नंबर काउंटेबल आहेत. बरं, असा कोणता लुडो आहे का त्यामध्ये? 6. 6च्या नंतर 7वा अंक देणारा लुडो नाहीये. म्हणजे तिथं सुद्धा ते उदाहरण सुद्धा, याचा जर मी सेट तयार केला तर ते उदाहरण सुद्धा कशाचं होऊन जाईल? आपलं फायनाईट सेट होऊन जाईल. आता हे झालं आपले उदाहरण. पण पुस्तकात कोणतं उदाहरण दिलंय ते सुद्धा शिकणं महत्वाचं आहे. पुस्तकात दिलंय बघा आपल्याला, सी इज अ सेट ऑफ पी सच दॅट पी इज अ नॅचरल नंबर. मी पुस्तकातलं वाचवायलो. उदाहरण आपलं आहे फायनाईट सेट मधलं. त्याच्या पुढे एक उदाहरण दिलंय ते आपण वाचून घेऊ. सी इज अ सेट ऑफ पी, म्हणजे पी चा एक संच आहे असं आपल्याला सांगितलंय. आणि पी इज ए नंबर फ्रॉम 1 to 22. पी इज ए नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4 असा एक आपल्याला संच दिलाय बिल्डर फॉर्म मध्ये. आता याला कन्वर्ट करायचंय. आता मला सांगा, पी इज ए नंबर बिटवीन 1 to 25, म्हणजे 1 पासून ते आपल्याला 22 पर्यंत संख्या लिहाव्या लागतील किंवा आपल्या डोक्यामध्ये आपल्याला तयार कराव्या लागतील. जास्त कन्फ्युज नको, मी लिहून घेतो. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. आता हे नंबर झाले. 1 ते 22 पर्यंतचे नंबर झाल्याच्या नंतर पुन्हा कंडिशन काय सांगितली? डिव्हिजिबल बाय 4. हा अंक महत्वाचा आहे. म्हणजे याच 22 संख्यामधल्या 4 भाग जाणाऱ्या संख्या उचलायच्या. म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12,
4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24 आहे का नंबर? नाही. म्हणजे 1 2 3 4 5 या संख्याच या सी सेट मध्ये आपल्याला लिहाव्या लागतील. 4 8 12 16 नंतर 20 असा आपला एक संच तयार झाला, जो की आपला लिमिटेड सुद्धा आहे आणि काउंटेबल सुद्धा आहे. म्हणून हा झाला आपला तिसरा संच. त्याचं नाव आहे फायनाईट सेट. आपण व्यवस्थित समजून घेतला. आता तुम्ही काय करायचंय, एकतर अगोदर व्हिडिओला लाईक करायचंय, कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये एखादं फायनाईट सेटचं उदाहरण तुम्हाला सांगता येते का? जसं की मी आता सांगितलं होतं आठवड्याचं उदाहरण, लुडो मधल्या फास्याचं ठोकळ्याचं उदाहरण, असं कोणतंही एक उदाहरण तुम्ही सांगा. आपला जो ग्रुप आहे, टेलिग्रामवर ग्रुप आहे जिल्हेवार स्टडी नावाने, त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. तिथं सुद्धा तुम्ही डिस्कशन करू शकता. तिथं सुद्धा मी रिप्लाय देतच राहील. चला, आता हा झाला आपला तिसरा पार्ट. लगेच बघूया आपण चौथा प्रकार काय म्हणतो. त्याचं नाव आहे इनफायनाईट सेट. चला तर ठीक आहे. आता आपल्या पुढे आपण मी चौथा प्रकार लिहून घेतला. त्याचं नाव काय आहे? इनफायनाईट सेट. बरं, आजपर्यंत तुम्हाला असा प्रश्न पडला की नाही? तुम्हाला माहित आहे का आपल्या डोक्यावर केस किती असतात? असा प्रश्न जर पडला असेल, कोणी मजाकमध्ये म्हणतो किंवा आपल्या फ्रेंड सोबत आपण खेळते वेळेस काय म्हणतो की मोजून दाखवावर माझ्या डोक्यावर किती केस आहेत. नाही ना, मोजता येत नाही. साध्या डोळ्यानं किंवा आत्ताच्या कंडिशनला कोणत्याही उपकरणाचा यूज न करता आपल्याला आपल्या डोक्याचे केस मोजता येत नाहीत. म्हणजे आपण सरळ सरळ म्हणू शकतो की सांगता येत नाही किंवा मोजता येत नाही. असे जे प्रकारचे संच असतात, अशाच प्रकारचे संच असतात. अजून एक उदाहरण सांगू का? आपल्या आकाशातील जे काही चांदण्या असतात, तारे असतात, ते आपल्याला साध्या डोळ्यानं मोजता येतात का? नाही. मोजणारे मोठे मोठे उपकरण ते मोजू शकतात, पण नॉर्मली 99% लोक काय म्हणतील, अनंत आहेत किंवा मोजता येत नाही किंवा सांगता येत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचे जे काही संच तयार होतात त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येत नाही. अशा प्रकारच्या उदाहरणाला आपल्याला इनफायनाईट सेटमध्ये दाखवता येते. चला, तर डेफिनेशन काय म्हणते ते अगोदर समजून घेऊ. इफ नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट इज अनलिमिटेड. अनलिमिटेड शब्द आपल्यासाठी सोपा आहे. अनलिमिटेड डेटा आपण यूज करतो, अनलिमिटेड कॉलिंग आपण यूज करतो. अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येण्यासारखे. दॅन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. बघा बरं, सोपं उदाहरण किती आहे? भरपूर उदाहरण आहेत. अनलिमिटेड आपण आपल्या डोक्यावरचे केस झाले किंवा आकाशातील तारे झाले. इनफायनाईट सेटचं अजून एक उदाहरण सांगायचं झालं किंवा आपल्या क्वेश्चनमध्ये, आपल्या बुकमध्ये आपल्याला काय दिलंय, n इज इक्वल्स टू इन अ ब्रॅकेट 1 2 3 4 अप टू n पर्यंत आपल्याला दिलंय. राईट? म्हणजे काय, जे काही नॅचरल नंबर असतात ते 1 2 3 4 5 6 7 8 100 1000 2000 कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खरब असे भरपूर आहेत. किती आहेत? भरपूर आहेत. म्हणजे ते n पर्यंत चालत जाणार आहेत. मग अशा प्रकारचा जो काही संच तयार होतो तो काय तयार होतो? इनफायनाईट सेट तयार होतो. बरं, जेव्हा सॅटेलाइट लॉन्चिंग होते किंवा एखादा सॅटेलाइट जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून दूर निघून गेला, तो सॅटेलाइट जोपर्यंत त्याला अपोजिट फोर्स, समजा हे पृथ्वी आहे आणि त्याच्या सॅटेलाइट तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून दूर निघून गेला, सॅटेलाइट निघूनच गेला बाहेर, जोपर्यंत त्याला अपोजिट फोर्स भेटत नाही किंवा एखाद्या ग्रहाला जाऊन तो टक्कर मारत नाही तोपर्यंत तो सॅटेलाइट थांबणार नाही. म्हणजे तो अनंतापर्यंत चालत राहील. कुठपर्यंत? अनंतापर्यंत चालत राहील. असेच बरेच उदाहरणं आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये दिसत असतात. आपली जे काही नजर आहे, आपली जे काही व्ह्यू आहे, आपली जर डोळ्याची नजर आहे ती सुद्धा कुठपर्यंत आहे? अनंतापर्यंत आहे. जोपर्यंत तिला अपोजिट काही दिसत नाही, आपली नजर सूर्यापर्यंत सुद्धा जाते, आपली नजर चंद्रापर्यंत सुद्धा जाते. जर एखादा सूर्याच्या पलीकडे एखादा तारा असेल तिथपर्यंत सुद्धा आपली नजर जाऊ शकते. म्हणजे आपली नजर सुद्धा एका स्टेप पासून दुसऱ्या स्टेपपर्यंत, तिसऱ्या स्टेपपर्यंत असे कुठपर्यंत जाणार आहे? n पर्यंत जाणार आहे. असे बरेच उदाहरण आहेत. फक्त आपला कन्सेप्ट एवढं की आपल्याला इनफायनाईट सेट समजणं महत्वाचं आहे. तर चला, आपले हे चारही प्रकार व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून झाले. म्हणजे जसं जसं दिलंय तसं तसं आपण समजून घेतले. आता काय करूया, लगेच आपण आपली एक्सरसाइज 1.2 ला सुरुवात करूया. चला तर काढा पेज नंबर 6 वरलं 1.2. चला ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला सांगायचंय की खालीलपैकी कोणते संच हे
एम्प्टी सेट आहेत, नल सेट आहेत किंवा फायनाईट आहेत का इनफायनाईट आहेत याचे प्रकार आपल्याला शोधून ते आपल्याला सांगायचे. चला तर मग तुमच्या पुढे पुस्तक आहे, तुम्ही क्वेश्चन लिहिलात, वहीवर सुद्धा क्वेश्चन लिहिलात असं समजतो. आणि वही, पुस्तक, पेन, पॅड हे असं व्यवस्थित अभ्यासाला बसूनच तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. आता आपल्या पुढे काय दिले, 3 संच दिलेत. पहिला संच काय म्हणतो, दुसरा संच काय म्हणतो, तिसरा संच काय म्हणतो हे मी आन्सर मध्ये लिहिणार आहे. आन्सर मध्ये सर्वात अगोदर काय लिहिणार, गिवन. गिवन मध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहायचंय. काय लिहिणार, A is a set of x such that 3x minus 1 is equals to 2 हे पहिला संच धरा, राईट. पण या पहिल्या संचाबद्दल आपल्याला काय लिहिता येते, काय सांगितलंय, A is a set of x such that 3x minus 1 is equals to 2 म्हणजे आपल्याला हे एक इक्वेशन दिले जेणेकरून यामध्ये x ची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला सांगायचंय. मी याला काय करतो, देअरफॉर खाली लिहून घेतो, 3x minus 1 is equals to 2. Therefore 3x is equals to 2. हा -1 तिकडे जाऊन +1. Therefore 3x is equals to 3. x is equals to 3. 3 ला जाऊन भागतील, x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. काय मिळणार आहे, 1 मिळणार. हे झालं पहिल्या सेटवरून. दुसरा सेट काय म्हणते बघा, सेट B is equals to, सेट B काय दिलाय, सेट B is a set of x, set of x such that x is काय म्हणे, नॅचरल नंबर. काय असायला पाहिजे, नॅचरल नंबर. बघा बरं पुन्हा एकदा आपल्या पुढे नॅचरल नंबर आल्या. बट x is neither prime or composite म्हणजे याबद्दल आपल्याला काय बोलता येते हे आपण बोलू. म्हणजे x इज नॅचरल नंबर, x हा नॅचरल नंबर आहे, बट x कसा असायला पाहिजे, प्राईम नंबर सुद्धा नसला पाहिजे आणि कंपोजिट सुद्धा नसला पाहिजे. सर आतापर्यंत तर आपण प्राईम नंबर बघलो, प्राईम नंबर आपल्याला माहित आहे, थोडंसं अक्षर ऍडजस्ट करा. प्राईम नंबर बघितलो पण कंपोजिट नंबर माहित नाहीत ना. संयुक्त संख्या कशा असतात आतापर्यंत ऐकलंच नाही किंवा ऐकलं असलं तरी विसरलो. बघा कंपोजिट नंबर कसे असतात, जे नंबर आपण बघतो 1, 2, 3, 4, 5 असे काही नंबर्स असतात ते 2 संख्या मिळून तयार होतात. जसे की 4 ला जर म्हणलं, 4 हे कसे तयार झाले, 2 आणि 2 मिळून तयार झाले. 5 हे कसे झाले, 2 आणि 3 मिळून तयार झाले. म्हणजे कंपोजिट नंबर आहेत. कसे आहेत, समजा 18 घेतले तर 18 कसे तयार झाले, 8 आणि 10 मिळून तयार झाले. म्हणजे काहीतरी मिळून त्या संख्या तयार झाल्या, म्हणून अशा नंबर्सला काय म्हणता येते, कंपोजिट नंबर म्हणता येते. पण असेही काही नंबर आहेत जसे की प्राईम नंबर हे कंपोजिट नंबर असतात का, समजा 2 हे काय मिळून तयार झाले, 1 आणि 2 मिळून तयार झाले. पण 1 हा असा फॅक्टर आहे जे की आपल्याला 2 सोबत ऍड करून जर आला तर अशा नंबरला प्राईम नंबर घेता येत नाही. म्हणजे कंपोजिट नंबर घेता येत नाही. म्हणजे कंपोजिट नंबर येण्यासाठी त्या 2 संख्या या प्राईम नसाव्या अशी कंडिशन आपल्याला तयार झालेली दिसते. म्हणजे सांगितलेलं काय आपल्याला घेता येते की त्या संख्या प्राईम पण नसाव्या आणि कंपोजिट पण नसाव्या. म्हणजे सर मी संख्या जर लिहिल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे अशामधल्या प्राईम नंबर कोणते झाले, 2, 3, 5, 7 हे कंटिन्यू मध्ये येणार आहेत. म्हणजे 2 पण नसावी, 3 पण नसावी, 7 पण नसावी, 8 पण नसावी. आणि कंपोजिट म्हणजे 4 पण नसावी, 5 पण नसावी, 6 पण नसावी. आणि पुढच्या अशा कोणत्या संख्या येणार नाहीत. म्हणजे x ची व्हॅल्यू येऊन काय येणार आहे, फक्त 1च येणार आहे. म्हणजे बी या सेटमध्ये x इज इक्वल्स टू काय होणार आहे, 1च होणार आहे. काय होणार आहे, 1च होणार आहे. म्हणजे ए सेटमध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1, बी सेटमध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1. आता सी सेटमध्ये काय बोलता येते ते आपण बघू. सी सेट तुमच्या पुढे काय दिलाय, चला वाचवा, वाटल्यास लिहून घ्या. सी सेट, आता सी मध्ये काय बोलता येते चला बघूया. सी मध्ये काय दिले बघा, सी इज ए सेट ऑफ x सच दॅट x बिलॉंग्स टू n अँड x इज लेस दॅन 2 हे आपल्याला दिले. म्हणजे x हा नॅचरल नंबर तर आहे पण तो कसा 2 पेक्षा लहान आहे. नॅचरल नंबर कसे असतात, तो 1, 2, 3, 4, 5 अप टू n पर्यंत असतात. पण 2 पेक्षा लहान असलेली संख्या कोणती आहे, 1च आहे. देअरफॉर x इज इक्वल्स टू 1 आपल्याला लिहिता येते. आता बघा बरं, ए सेट मध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1, बी सेट मध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1, सी सेट मध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1. म्हणजे सर हे तिन्ही सेट तर एकच आहेत ना. मग तिन्ही सेट तर
एकच आहेत. देअरफॉर ए इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू सी असं आपल्याला सांगता येते की तिन्ही संच हे एकच आहेत, कारण त्यामध्ये एलिमेंट आपल्याला सारखे दिसायलेत, म्हणून आपला आन्सर इथं संपते. बघा बरं, 1 नंबरचाच क्वेश्चन एकदम इझी वे मध्ये आपण समजून घेतलो. काय की ए संच दिलाय त्यामधला एक एलिमेंट काढला, बी सेट दिलाय त्यामधला एक एलिमेंट काढला, सी सेट दिलाय त्यामधला एक एलिमेंट काढला. तिन्ही एलिमेंट सारखे असल्यामुळं आपल्याला तिन्ही सेट सारखे आहेत म्हणून असं सांगता आलं. हा झाला आपला 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. चला मग आता घेऊया आपण दुसरा क्वेश्चन. चला तर आता आम्ही 2 नंबरचा क्वेश्चन आपल्यापुढे लिहून घेतलाय. काय म्हणतो क्वेश्चन, मी क्वेश्चन सुद्धा लिहिलंय आणि आन्सर सुद्धा लिहिलंय. यामध्ये फार काय अवघड नाहीये, फक्त कसं आन्सर लिहिलंय हे मी समजून सांगणार आहे, ते मात्र तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे. क्वेश्चन काय म्हणतो, डिसाइड एदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट, म्हणजे ए आणि बी हे इक्वल सेट आहेत का हे दाखवायचे. जर असेल तर त्यांचं रिझन आपल्याला सांगायचे. तर मी काय केलं, आन्सर मध्ये गिवन मध्ये अगोदर लिहिलं ए इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर अँड बी इज इक्वल्स टू x such that 7x minus 1 is equal to 13. पण मला सांगा इवन प्राईम नंबर म्हणजे त्या संख्या समसुद्धा असाव्या आणि त्यातल्या त्यात ती संख्या कशी असावी, प्राईम नंबर सुद्धा असावी. प्राईम नंबर सुद्धा असावी म्हणून ती संख्या काय येणार आहे, 2च येणार आहे. म्हणजे ए सेट मध्ये कोण येणार आहे, फक्त एकच एलिमेंट, तो सेट झाला ए सेट म्हणून त्याला नाव दिलं 1. आता बी सेट बद्दल बोलूया. बी सेट मध्ये बी इज अ सेट ऑफ x such that 7x minus 1 is equal to 13. आता रफ मध्ये बघा 7x minus 1 is equals to 13. 7x is equals to हा -1 तिकडे जाऊन +1 म्हणजे 13 + 1 म्हणजे 7x ची व्हॅल्यू काय येणार आहे 14, म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे 2च येणार आहे. म्हणजे बी सेट मध्ये सुद्धा आपला कोणता एलिमेंट असेल, 2च असेल, म्हणून बी बरोबर सेट 2च असेल. त्याला इक्वेशनला नाव दिलं 2. आता 1 आणि 2 वरून ए आणि बी चे एलिमेंट सारखे असल्यामुळे आपल्याला ए आणि बी हे सारखे दाखवता येतात. असं झालं आपलं फायनल आन्सर. एकदम छोटा प्रश्न होता, आपण व्यवस्थित समजून घेतलात. तुम्ही सुद्धा तुमच्या मनानं लिहिण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सुद्धा समजून जाईल. आता चलूया आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आता हा आपल्या पुढे थर्ड क्वेश्चन आपण लिहून ठेवलाय. काय म्हणतो बरं थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेट आर एम्प्टी सेट, म्हणजे या 3 जे आपल्याला सेट दिलेत ए, बी आणि सी, या तिघापैकी कोण एम्प्टी सेट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मी काय केलंय, आन्सर मध्ये गिवन आपल्याला ए सेट, ए इज अ सेट ऑफ ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 अँड बी इज अ सेट ऑफ x सच दॅट x² इज इक्वल्स टू 0 अँड सी इज इक्वल्स टू सी इज अ सेट ऑफ x सच दॅट 5x minus 1 इज इक्वल्स टू 0 अँड x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे आपल्याला जसं जसं दिलंय तसं मी काय केलं, फक्त लिहून घेतलं. आता पुढे काय बोलता येते हे आपण शिकून घेऊया. आता सेट ए बद्दल जर लिहिलं, सेट ए मध्ये काय दिलं बघा, ए इज अ सेट ऑफ ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काही संख्या आल्या पाहिजे. नॅचरल नंबर कसे असतात, 1, 2, 3, 4 अप टू n पर्यंत, अप टू फायनाईट, इनफायनाईट पर्यंत असतात. मग या नॅचरल नंबर मध्ये स्मॉलर दॅन 0, 0 पेक्षा लहान असलेली संख्या आहे का बरोबर इथं, नाही. म्हणजे जे काय आपला सेट लिहायचा आहे आपल्याला, ए इज इक्वल्स टू, या सेटमध्ये आपण कोणता एलिमेंट लिहू शकतो का, नाही. देअरफॉर आपल्याला आन्सर लिहिता येते की सेट ए इज एम्प्टी सेट, लिहिता येते ना, सेट ए इज एम्प्टी सेट. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. आता सेकंड सेट आहे बी इज इक्वल्स टू ए सच दॅट x सच दॅट x² इज इक्वल्स टू 0. आता बी सेट मध्ये बघा, सेट x सच दॅट x² इज इक्वल्स टू 0, x² इज इक्वल्स टू 0, म्हणजे अशी संख्या शोधायची जेणेकरून त्याचा वर्ग काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सर मग x ची किंमत 0च ठेवून बघा ना. हो, 0 x ची किंमत ठेवली तर त्याचा स्क्वेअर सुद्धा 0 येतो, म्हणजे x इज इक्वल्स टू काय आहे, 0 आहे. देअरफॉर बी या सेट मध्ये एक एलिमेंट आला आपला, कोण आला, 0 आला. मग बी हा एम्प्टी सेट झाला का, नाही. म्हणून देअरफॉर सेट बी इज नॉट एम्प्टी सेट आपल्याला लिहिता येते. बी इज नॉट एम्प्टी सेट, राईट. इथपर्यंत क्लिअर. आता पुढचा आहे थर्ड बघा, या थर्ड पुन्हा वाचूया आपण. तिसरा सेट सी इज ए x
सच दॅट 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0 आणि x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, ही लाईन महत्वाची आहे. म्हणजे काय, जे काय आपला x येणार आहे तो नैसर्गिक संख्यामधलाच असायला पाहिजे असं आपल्याला सांगता येते. म्हणजे जर सेट सी वरून मी 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0 हे साईडला लिहिलं तर 5x ची व्हॅल्यू काय येणार आहे 2, x ची व्हॅल्यू काय येणार आहे 2/5. पण x ची व्हॅल्यू 2/5 येण्यासाठी ही नॅचरल नंबर आहे का, नाही. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 2/5 घेऊ शकत नाही. देअरफॉर सी या सेटमध्ये आपल्याला काही लिहिता येते का, नाही. म्हणजे सी हा सेट रिकामाच राहणार आहे. देअरफॉर सेट सी इज एम्प्टी सेट आपल्याला लिहिता येते. देअरफॉर आता सर्वात शेवटी आन्सर आपण कॉन्क्लुजन लिहू शकता की सेट ए अँड सी, कोणकोणता एम्प्टी सेट आले, ए अँड सी आर एम्प्टी सेट. अशा प्रकारे आपण आपला थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केला. यामध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं की 1, 2, 3 या 3 सेटपैकी कोणते सेट हे एम्प्टी सेट आहेत हे आपण व्यवस्थित समजून घेतलं. याची एक स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. चला तर मग आता वळूया आपण आपल्या चौथ्या क्वेश्चन पर्यंत. चला तर ठीक आहे, आपल्या पुढे आता आहे आपला चौथा क्वेश्चन. राईट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट ऑर इनफायनाईट. म्हणजे काही आपल्याला रूल दिलेत, त्या रूलवरून आपल्याला सेट लिहायचेत आणि ते सेट हे फायनाईट आहेत का इनफायनाईट आहेत ते अगोदर लिहूत. म्हणजे जे काय क्वेश्चन दिलाय त्याबद्दल अगोदर मी रफ मध्ये बोलणार आणि फायनल आन्सर काय लिहिता येते ते आपल्याला इथं लिहिता येईल. मी 4ही क्वेश्चन अगोदर पहिले 4 क्वेश्चन व्यवस्थित लिहून ठेवलेत कारण जागा कमी आहे. जेवढं होईल तेवढं आपल्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघायचं आहे. चला तर पहिला क्वेश्चन वाचवा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ए इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. पुन्हा तेच आलं जे काय आपण या एक्सरसाइज मध्ये टोटल नॅचरल नंबरच आलेत आपल्या पुढे. म्हणजे ए जर सेट मी लिहायचा प्रयत्न केला तर ए मध्ये काय असावी 10 पेक्षा लहान संख्या असाव्या आणि त्या कशा असाव्या नैसर्गिक संख्या असाव्या. म्हणजे पुन्हा तेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पेक्षा लहान म्हणजे 9 पर्यंत त्या संख्या असाव्या. म्हणजे हा सेट फायनाईट आहे का इनफायनाईट आहे, याची कुठेतरी मर्यादा लागू झाली का, मी 10च्या वर लिहू शकतो का, नाही. म्हणून हा सेट काय झाला फायनाईट सेट झाला. म्हणून आन्सर मध्ये आपल्याला काय लिहिता येते, आन्सर फायनाईट किंवा लॉंग मध्ये लिहूत ए इज ए फायनाईट सेट, ए इज ए फायनाईट सेट. बस एवढंच आन्सर होतं. रफ मध्ये आपल्याला समजणं महत्वाचं आहे. चला हे झालं नंबर 1 बद्दल. नंबर 2 काय सांगते, नंबर 2 क्वेश्चन वाचवा. बी इज ए सेट ऑफ वाय सच दॅट वाय कसा असावा -1 पेक्षा लहान असावा आणि वाय इज अन इंटिजर असावा. पुन्हा तेच इंटिजर कसे असतात -2, -1, 0, 1, 2 असं सुद्धा इकडे n पर्यंत आणि इकडे कसं -n पर्यंत. म्हणजे मायनस वाल्या संख्या प्लस वाल्या संख्या विथ 0, मायनस नंबर प्लस नंबर्स विथ 0 आर कॉल्ड इंटिजर्स. आणि इंटिजर्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे की -1 पेक्षा लहान संख्या म्हणजे -1, -2, -3, -4 असे आपण काय लिहू शकतो, खूप काही संख्या लिहू शकतो. म्हणून हा काय झाला इनफायनाईट सेट झाला. इकडे -n पर्यंत आपण जाऊ शकतो. आता हे रफ थोडंसं मी कट करतो. म्हणजे नंबर 2 चा आपल्याला आन्सर काय लिहिता येते, बी इज ए इनफायनाईट सेट. बी इज ए इनफायनाईट सेट. आता बोलूया नंबर 3 बद्दल. नंबर 3 मध्ये काय लिहिते, सेट ऑफ स्टुडंट्स क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेमधील 9वीच्या विद्यार्थ्याचं संच लिहिता येते. आता 9वीच्या विद्यार्थी काढता येतात, तुमच्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी येतात. गणेश, मंगेश, योगेश, रितेश, सतेश किंवा मुली धरल्या रिंकी, पिंकी, चिंकी, जे काही नावं असतात ते आपल्याला लिहू शकता. म्हणजे सी इज ए सेट, सी इज ए फायनाईट सेट. कसा आहे म्हणजे त्याची नावं सुद्धा फायनाईट असतील. असे असतील का इनफायनाईट विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये, पुऱ्या गावाचे पुऱ्या सिटीचे विद्यार्थी तुमच्या वर्गात येऊन बसले का, तरी सुद्धा ते फायनाईटच असतील. म्हणून सी इज ए फायनाईट सेट. आता बोलूया नंबर 4 बद्दल. नंबर 4 काय म्हणते, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. ऍज इट इज आहे, तुमच्या वर्गामधले तुम्ही विद्यार्थी लिहू शकता तर तुमच्या गावामधले सुद्धा तुम्ही माणसं लिहू शकता. बरोबर. मग माणसं काय असतील, सखा पाटील, तुका पाटील किंवा आपले नावं असतील
तुमचे नावं असतील, तुमच्या घरामधले नावं असतील किंवा सर्व गावामधले जे काही विद्यार्थी येतील, शिक्षक येतील, वडीलधारी माणसं येतील, सर्वांची नावं तुम्ही सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, तुमच्या गावातील माणसांची नावं, व्यक्तींची नावं तुम्ही लिहू शकता. देअरफॉर याला नाव देऊया, याला नाव दिलं नाही क्वेश्चन मध्ये. देअरफॉर गिवन सेट इज फायनाईट सेट. कसा आहे? फायनाईट सेट आहे. तुमच्या गावामधले जे काही व्यक्ती असतील ते सुद्धा फायनाईट असतील, असं नाही की इनफायनाईट माणसं तुमच्या गावामध्ये राहतात. देअरफॉर तो सेट कसा असेल? फायनाईट सेट असेल. हे झालं आपले नंबर 4चं क्वेश्चन. लगेच बघूया आपण नंबर 5चं क्वेश्चन. चला तर ठीक आहे. आता आपल्या पुढे 5, 6, 7 हे 3 क्वेश्चन मी लिहून ठेवलेत आणि त्यांच्या आन्सर बद्दल आता डिस्कशन आपण करणार आहोत. क्वेश्चन काय म्हणतो बघा, सेट ऑफ ऑपरेटर्स इन युअर लायब्ररी. आता तुमच्या लॅबमध्ये तुमच्या जे काही शाळा असेल, तुमच्या शाळामध्ये जे काही ऑपरेटर्स असतात त्याची सुद्धा लिस्ट तुम्हाला बनवायची. म्हणजे जे ऑपरेटर्स असतात, आता तुमच्या लायब्ररीमध्ये ऑपरेटर्स म्हणजे काय? साहित्य, उपकरणे. म्हणजे तुमच्या लायब्ररीमध्ये काय असते? चंचू पात्र असते, बरोबर, काचेची नळी असते, बरोबर, अजून जे काही साहित्य असतात किंवा केमिकल्स असतात, हे सर्व साहित्य तुम्हाला त्या संचामध्ये लिहायचंय. म्हणजे काय? हा सुद्धा सेट काय? आता तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जे साहित्य असतं ते फायनाईट असते, म्हणून हा सेट काय झाला? इनफायनाईट सेट झालेला, म्हणून हा सेट काय झाला? फायनाईट सेट झाला. देअरफॉर गिवन सेट इज फायनाईट सेट. आता बोलूया नंबर 6 बद्दल. नंबर 6 मध्ये बघा, सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स तुम्हाला सांगता येतात का? सोपं आहे. जे नॅचरल नंबर्स असतात एन मध्ये 1, 2, 3, 4 अप टू एन पर्यंत जाणार, यामध्ये फक्त 0 ऍड केला, काय झाले? आता हे होल नंबर झाले. काय झाले? होल नंबर झाले. देअरफॉर हा सुद्धा एन पर्यंत चालत जाणार आहे, म्हणजे इनफायनाईट पर्यंत जाणार आहे, म्हणून गिवन सेट इज इनफायनाईट सेट म्हणून आपल्याला लिहिता येते. चला, सोपे आहेत का बरं क्वेश्चन? फक्त समजून घ्यायचंय की त्या क्वेश्चन मध्ये काय आपल्याला सांगितलंय आणि त्याबद्दल आपण काय बोलू शकतो. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर कसे असतात? रॅशनल नंबर हा चॅप्टर सुद्धा आहे. 9th ला आहे का 8th ला आहे, मला सध्या आठवण असेल, पण आहे. रॅशनल नंबर हे सुद्धा आपल्याला सांगता आले पाहिजे. जसे नॅचरल नंबर मध्ये 0 ऍड केला की होल नंबर झाले, राईट. मग होल नंबर झाले की जे पॉझिटिव्ह असतात यामध्ये निगेटिव्ह ऍड केले की इंटिजर्स झाले. असं काही ना काही ट्रिक यूज करून आपल्याला ते लक्षात ठेवायचे. आता रॅशनल नंबर कसे असतात? रॅशनल नंबर्स मीन्स जे नंबर A/B मध्ये आपल्याला लिहिता येतात. A/B म्हणजे काय सर? जे नंबर अंश आणि छेदामध्ये लिहिता येतात अशा नंबरला रॅशनल नंबर म्हणता येते. म्हणजे जे काय 3/4, 1/2, 5/7 असे काही नंबर बघतो ना आपण, या नंबरला रॅशनल नंबर म्हणता येते. मग हे नंबर सुद्धा इनफायनाईटच असतात, म्हणजे हे सुद्धा एन पर्यंत चालत जाऊ शकतात. इनफायनाईट एन पर्यंत सुद्धा जातील आणि इनफायनाईट -n पर्यंत सुद्धा जातील. म्हणजे हे नंबर इनफायनाईट आहेत, तर त्यांचा सेट सुद्धा कसा राहणार आहे? इनफायनाईटच राहणार आहे. देअरफॉर इनफायनाईट सेट म्हणून आपल्याला लिहिता येते. हे झालं आपलं नंबर 7चं गणित. आणि इथंच आपलं 1.2 ही एक्सरसाइज संपते. तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करून घेत चला. कदाचित माझं कोणतं सांगण्यात चुकलं असेल किंवा रफ मधला कोणता पार्ट समजला नसेल तरी तुम्ही तुमच्या घरच्या पॅरेंट्सना, मोठ्या भावाला विचारून, मोठ्या बहिणीला विचारून सुद्धा समजून घेऊ शकता. चला तर मग पुढे भेटूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.